सगळ्यांना आत्मवंदन. अ, सगळ्यांनी मेडिटेशन पोजमध्ये बसून घ्यायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. स्वतःला इमॅजिन करायचं आणि व्हिज्युअलाइज करायचंय आणि बोलायचंय मनामध्ये, "मी एक शास्त्रशुद्ध गोल्डन पिरॅमिड स्थापन केलेला आहे. मी एक शास्त्रशुद्ध गोल्डन पिरॅमिड स्थापन केलेला आहे." 9 वेळेस बोलायचंय मनामध्ये. हात रफ करून घ्यायचा आहे. थोडं फिरून घ्यायचं आहे. थँक यू. सो आजचा टॉपिक आहे आपला. आजचा दिवस आहे 22. अगदी तुमच्या डोळ्यांदेखत. अगदी तुमच्या डोळ्यांदेखत हा आजचा टॉपिक आहे आपल्याला. तर 7 ओके, आपण ज्या गोष्टी करतोय आता कृतज्ञतेच्या सगळं फॉलो करून. तर आता त्याच गोष्टी आपल्याला एव्हरी डे वेगवेगळ्या याच्याने करायच्या आहेत आणि एव्हरी डे आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सो इथं दिलंय की 7 वर्षापूर्वी जेव्हा कृतज्ञतेचा रहस्यमय आणि जादुई शक्तीचा शोध लागला, तेव्हा सगळ्या तीव्र इच्छांची एक यादीच बनवली होती. लांबलचक यादी. त्यावेळी तरी माझ्या इच्छा पूर्ण होण्याचे संभाव्य मार्ग मला दिसत नव्हत्या. तरीही माझ्या ज्या सर्वोच्च 10 इच्छा होत्या, त्या मी एका कागदावर लिहून काढल्या आणि तो कागद मी दररोज माझ्याजवळ ठेवायला लागले. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा ती यादी मी बाहेर काढायचे, वाचायचे आणि त्या प्रत्येक इच्छेबद्दल ती पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. या यादीतील ज्या सगळ्यात पहिल्या क्रमांकाची इच्छा होती, ती इतर कशापेक्षाही आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे असं मला वाटायचं. म्हणून मी सतत मनातल्या मनात तिचा विचार करायचे आणि ती इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे असं समजून मी दिवसातून अनेक वेळा आभारी आहे हे जादुई शब्द उच्चारायचे. एका मागोमाग एक यादीतील माझी प्रत्येक तीव्र इच्छा जादूने अगदी माझ्या डोळ्यांसमोर मला दिसायला लागली. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या, की मी त्या माझ्या यादीतून काढून टाकायचे आणि ज्या नवीन इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्या, त्याच्या नव्याने माझ्या यादीत समावेश करायचे. जसं की आपण व्हिज्युअल जो बोर्ड बनवतो की नाही, तर आपली इच्छा जी पूर्ण झाली, आपण काय करू अजून परत नवीन एक इच्छा ॲड करतो. तसंच की तुम्ही पण काय करू शकतात, की तुम्हाला जी गोष्टी पाहिजे त्यांची यादी करायची तुम्ही कॅरी करू शकतात एनिव्हेअर तुम्ही बाहेर जात असणार तर आणि एनी टाईम तुम्हाला बघायला मिळतंय त्यावेळेस तुम्ही आभारी आहे, जादुई शब्द उच्चारायचे आहेत आणि ते पूर्ण झाले आहे असं फील करायचं आणि ग्रेटफुलनेस व्यक्त करायचा आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीतील माझी एक तीव्र इच्छा होती, ती म्हणजे मला ताहिती जवळील बोरा बोरा इथं जायचं होतं. माझ्या यादीतल्याप्रमाणे बोरा बोरामधील त्या नेमक्या ठिकाणी 1 आठवडा सुंदर रीतीनं घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट घडली. मी घरी परतत असताना ताहितीच्या मुख्य भूमीकडे विमानाने चालले होते. तेव्हा वाटेत काही प्रवाशांना घेण्यासाठी आमचं विमान थांबलं. विमान आधी रिकामं होतं, पण नंतर ताहितीमध्ये राहणाऱ्या मूळच्या रहिवाशांमुळे ते भरून गेलं आणि अचानक वातावरणात बदल झाला. माझ्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. हसण्यानं, आनंदानं वातावरण भरून गेलं. आता प्रत्येक ठिकाणी जादू घडेल. आता इथं ते दिलेलं आहे, मी तेच सांगते. या सुंदर लोकांबरोबर माझा छोटासा विमान प्रवास करताना मला खूप आनंद झाला. मजा आली. हे लोक इतके आनंदी का होते, हे अगदी स्फटिकाप्रमाणे स्पष्टपणे मला दिसत होतं. कारण ते कृतज्ञ होते. जेव्हा तुम्ही प्रत्येक मोमेंटला खूप ग्रेटफुलनेस फील करतात ना, प्रत्येक गोष्टीबद्दल थँक फील करतात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचा निखळ आनंद तुम्ही उपभोगतात आणि ते आपल्या बिहेवियरवरून दिसून येतं. आपण जिवंत आहोत म्हणून ते कृतज्ञ होते. कारण का आपण प्रत्येक मोमेंट एन्जॉय करतो. आपण जिवंत आहोत, आपण चांगलं बघू शकतो, एन्जॉय करू शकतो. त्याबद्दल कृतज्ञता होते. ते विमानात बसले म्हणून कृतज्ञ होते. ते प्रत्येक गोष्टीबाबत कसे होते, कृतज्ञता होते. दॅट्स व्हाय ते खूप आनंदी आणि खूप स्वच्छंदपणाप्रमाणे ते आनंद उपभोगत होते. त्याच विमानात थांबून त्यांच्याबरोबर संपूर्ण जगाचा प्रवास करावा असं मला वाटायला लागलं. कारण त्यांच्याबरोबर असणंच हाच खूप खूप आनंदाचा भाग होता. त्यांच्या सानिध्यात मला खूप चांगलं वाटत होतं
आणि एकदम मला जाणवलं, की माझी अंतिम इच्छा पूर्ण झाली आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीत बोरा-बोरा ही माझी अंतिम इच्छा होती. आणि म्हणूनच त्या विमानात मी हसण्याचं कारण अगदी माझ्या डोळ्यांपुढे स्पष्ट होतं. कृतज्ञता हेच एकमेव कारण यामागे आहे. आता ऑब्व्हियसली जेव्हा आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस एखादे पीपल्स खूप सॅड असतील किंवा खूप निगेटिव्ह असतील, त्यात तुम्हाला आवडेल का त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवायला, जायला? कोणालाच नाही आवडणार. म्हणजे खूप आनंदी आहेत, खूप हॅपी आहेत, खूप चांगलं बोलतात किंवा पॉझिटिव्हिटी फील होते. आपल्याला त्यांची कंपनी आवडते, बरोबर? आपल्याला त्यांच्या सहवास आवडतो, की नाही आपण त्यांच्यासोबत जावं वगैरे. आपण असं विचार करत असतो. कोणालाच निगेटिव्ह थिंकिंगवाले नाही आवडत, बरोबर? सो जेवढं तुम्ही कृतज्ञता आणि हे करणार ना, तेवढं तुम्ही आनंदी राहणार. तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून ही गोष्ट इथं होती. तुमच्या इच्छा कितीही मोठ्या वाटत असल्या तरी ती कृतज्ञतेमुळे पूर्ण होऊ शकतात, याचा बिलीव्ह पाहिजे. तुम्ही म्हणाल, की हे शक्य नाहीये. आय डोंट थिंक सो. हा जर मनामध्ये विचार आला तर ते पूर्ण कधीच नाही होणार. मग ती कोणतीही इच्छा असो, कोणतीही इम्पॉसिबल जरी असली तरी ते शक्य होईल. कधी? जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्या तेव्हाच होईल आणि विश्वास असेल तरच होईल. विश्वास असल्याशिवाय नाही होणार. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञतेमुळे आतापर्यंत तुमच्या आयुष्यात यापूर्वी कधी जाणवलं नसेल इतकं सुख, समाधान, आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ते खरोखरच अत्यंत मूल्यवान असेल. आणि जर तुम्ही खूप त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहणार ना, तर तुम्ही कुठेतरी सॅटिस्फाईड राहणार. माइंडमध्ये खूप रिलॅक्सेशन राहणार तुमचं. गोष्टी थोडी स्मूथ, ईझी होईल आणि खूप चांगल्या गोष्टी खूप चांगल्या रीतीने घडत जाईल. तुमची स्टेट ऑफ माइंडची परिस्थिती खूप चांगली असेल. आय नो सिच्युएशन येत असतात येतात. बट तेव्हा तुम्ही स्वतःला सांभाळून घेणार. एवढी कॅपॅबिलिटी आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? आपल्याला फक्त काय ग्रेटफुलनेस व्यक्त करायचंय. कृतज्ञतेच्या आणि आकर्षणाच्या सिद्धांचा वापर करायला लागल्यानंतर ज्या यादीतील इच्छा होत्या ना, त्या पूर्ण व्हायला लागतात. आता हे सगळं तुमचं कधी होईल? बकेट लिस्ट ठेवा तुमची. आता तुम्ही हा नाही म्हणू शकत, की हे आताच व्हायला पाहिजे तेव्हा नो. प्रत्येक वेळेला काळ, वेळ असतो. युनिव्हर्स पण तुम्हाला टेस्ट करत असतं, की तुम्ही आता डिझर्व्हिंग आहात की नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला मिळत असतं. फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावी लागते त्या गोष्टींमध्ये. मग त्या जसं की मी बोलले कोणतीही गोष्ट असेल ती कोणतीही असो, एनी टाइप ऑफ तुम्हाला शॉपिंगला जायचंय, तुम्हाला काही करायचंय, एनी टाइप ऑफ गोष्ट तुम्ही त्या गोष्टीमध्ये बनवू शकतात, लिहू शकतात आणि ते पूर्ण झालं आहे. खूप व्यवस्थितरित्या तुम्ही अशा गोष्टी घेऊ शकतात. ओके. तुमचं काम काम असेल, तुम्ही वर्किंग फेजला असणार, तर इथं दिलंय की माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांना वाटत होतं, की आणि ती म्हणजे माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा. तर इथं दिलंय की तुम्ही एखादं वर्किंग प्लेसमध्ये आहात, स्वतः मालक पण आहात. तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुमचं मॅजिक क्रिएट करू शकतात. तुम्ही आनंद फील करू शकतात. तुम्ही आनंद स्प्रेड करू शकतात. असं खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी जादूमयरित्या तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात. बाकीच्या इच्छा कशा होतात मग मागून एक काय होतात कंप्लीट व्हायला लागतात. अगदी डोळ्यासमोर ते काय होतात पूर्ण व्हायला लागतात. इच्छा पूर्ण झाली की मग आपण काय करायचं त्या यादीवरती कट मारायचा. कृतज्ञतेच्या आवश्यकतेचा वापर करून तुमच्या इच्छा अगदी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पहा ही कृती करण्याची आता तुमची पाळी आहे. आता असं सांगितलंय तर आता आजचा टॉपिक जो होता अगदी तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे काय माझा आवाज येतोय? हा आता येतो. पण व्हिडिओ बंद आहे. तर काय करायचंय तुमच्या डोळ्यांदेखत सगळं पूर्ण म्हणजे व्हिज्युअलाइज करायचे आणि त्या इच्छा जर तुमच्या असेल त्या पूर्ण झाल्यात असं व्हिज्युअलाइज करायचं आणि ग्रेटफुलनेस व्यक्त करायचा. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी करायची आहे. व्हॉट युअर इम्पोर्टंट फॉर यू. यादीतील प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक इच्छा नीट वाचायची आहे, खूप मनापासून आणि 1 मिनिट डोळे मिटून घ्यायचे. ती इच्छा पूर्ण त्याचे काल्पनिक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. ओके. 1 मिनिट. मॅम रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो, चालू आहे, चालू आहे. हां. तर काय करायचंय 1 मिनिट डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे असं काल्पनिक चित्र तुमच्या डोळ्यांसमोर म्हणजे डोळ्यांसमोर काय करायचं आणायचं आहे चित्र. ओके. ती इच्छा आताच पूर्ण झाली आहे असं समजून जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे काय ते आत्ताच पूर्ण झालेलं आहे आणि तो इतका इगरनेस दाखवा तुम्ही, इतकं थँकफुलनेस दाखवा, की
स्वतःची फ्रिक्वेन्सी चेंज करा तुम्ही. तुमच्या इच्छेची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जायची आहे. जेव्हा तुम्ही कुठे जाणार कॅरी करा. दिवसभरात किमान 2दा तरी यादी खिशातून काढायची आहे आणि वाचायची आणि प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे, इच्छित गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून प्रत्येक इच्छेसाठी काय करायचं आहे, कृतज्ञता आवाज येत नाहीये. हॅलो, आवाज एक मिनिट. हम्म. आता येतोय का? हो, आता येतोय. आता येतोय, व्हिडिओ नाही येत. ओके. तर करायचंय, तुम्ही ती यादी 10 इच्छांची यादी काय करायची घेऊन जायची आहे, कॅरी करायची स्वतःसोबत. ओके. आणि जेव्हा जेव्हा कधी वेळ भेटेल तुम्हाला, त्यावेळेस ती काढायची आहे आणि प्रत्येक इच्छा पूर्ण फील करायचंय. ओके. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल, तर कोणाला नाही वाटणार की आपली इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, राइट? तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमची इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे, तर आजपासून तुमच्या इच्छांची यादी कायम तुमच्या पर्समध्ये, पाकीटमध्ये ठेवा आणि अतिशय मनापासून जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ती यादी उघडायची आहे, वाचायची आहे. प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जेव्हा तुमच्या इच्छा अगदी तुमच्या डोळ्यांसमोर पूर्ण होतील, तेव्हा यादीतील पूर्ण झालेली इच्छा काय करायची, कट करून घ्यायची आणि नवीन इच्छेचा त्यात तुम्ही समावेश करू शकता. म्हणजे असं नाही की 10 असलेल्या फक्त 10च. नो, यू कॅन ॲड इफ यू वॉन्ट. आणि जर तुम्ही प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यावरती ते खोडताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतील. कारण ते शक्य करून दाखवलं. हे म्हणजे काय? ज्यावेळेस तुमची ती इच्छा कंप्लीट झालेली असेल ना, ज्यावेळेस तुम्ही तिला कट मारणार तुमच्या आवाज येत नाही. आवाज नाही येते. टॉपिक बोलत होतो. त्याचं असं होतं की तुमची 10 इच्छांची यादी करायची आहे आणि काय करायचं आहे, त्यांची नोट करायची आहे. तुम्ही पर्समध्ये, तुमच्या पॉकेटमध्ये कुठं जेव्हा तुम्ही बाहेर जात असणार कॅरी करायची सोबत एनी टाईम कॅरी करायची आहे ऑल्वेज. आणि जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळत असेल, त्यावेळेस ती काढून बघायची आहे, वाचायची आहे आणि इमॅजिन करायचं आहे की ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आणि आवाज गेला परत. आहे आणि ती पूर्ण झाली असं करायचंय आणि इच्छा पूर्ण झाली की कट करायचंय आणि जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला किती छान वाटेल. तुम्ही करून बघा आणि ऑब्व्हियसली मॅजिक तुमच्यासोबत नक्की घडेल. सो आपल्याला करायचं आहे पहिल्या दिवसाची प्रॅक्टिस, सेकंड डेची सांगितली होती ती आणि जे एव्हरीडे आपण नाईटला फॉलो करतो ते आणि एव्हरीडे आपण जे करतोय ते आणि प्रत्येक वेळेस कसं आहे ना कृतज्ञता तुमच्या प्रत्येक ॲक्शनमध्ये दिसून द्या. ओके. तेवढा टॉपिक होता आजचा. मे बी समजलं असेल. नेटवर्क इश्यू येतोय मला थोडा.